जुन्या आठवणी सांगाव्या लागतील. तरी पण मला जे काही स्मरणात असेल त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे मी 16 रामदासपेठमध्ये 59 साली रुजू झालो आणि त्यावेळेला शाळा इतकी नावारूपाला आली नव्हती. सहज ॲडमिशन मिळत असे आणि मला त्या काळी BEd झालो मी 59 मध्ये. शाळेत लागलो आणि अंजिकर सरांच्या एकंदर ओळखीमुळे मला इकडे मिडल स्कूल शिक्षक म्हणून प्रवेश मिळाला. भाऊसाहेब सोमवार त्या हेडमास्टर होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही जर BEd असला तर तुम्हाला हायस्कूल मिळणार नाही, तुम्हाला मिडल स्कूलला काम करावं लागेल. मी म्हटलं चालेल आहे आणि त्याप्रमाणे मी केवळ 96 रुपये पगारावर या शाळेत लागलो. 96 रुपये सरकारी स्केल होता तो, बरं असं नाही की काही रवाडी त्याच्यामध्ये. पण त्याचाच सुद्धा होतं. त्या काळात सांगायचं म्हणजे की त्या पैशात सुद्धा लोकांचं भागत असे. स्वस्ताचे काळ म्हणता येईल किंवा काही एकंदर खर्च प्रमाण जास्ती नसेल त्यामुळे. आणि अशा ते लागणार मला नंतर मिडल स्कूल शिक्षक मिळाले, त्यात मला जास्ती आनंद झाला. मिडल स्कूलच्या शिक्षण मला 5वी 6वीला शिकवायला मिळालं. त्यात आणखी पुष्कळ माझे विद्यार्थी आहेत की जे त्यावेळेला होते. आणि मुख्य म्हणजे लहान मुलांना शिकवण्यात जो आनंद असतो तो पुढे मिळते. 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांना शिरीष सुमलवारी माझा विद्यार्थी होता त्यावेळेला. आणि त्या ह्याच्यात इतका आनंद मिळाला की तो आनंद जीवनात आपल्याला मिळू शकणार नाही, इतका आनंद होता त्यावेळेला. तर सांगायचा मुद्दा असा की शिक्षक जीवनात विद्यार्थ्यांना शिकवण्यात जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो आणि त्याच आनंदाच्या भरोश्यावर आपण पुढील जीवन व्यतीत करू शकतो. आजही मला जुने विद्यार्थी जेव्हा भेटतात तेव्हा मन भरून येतं. आणि माझ्या स्मरणिकेत एक लेख लिहिला, त्यात सगळ्याचा उल्लेख केलेला आहे मी की किती नावं घ्यायची. सगळे इथे आहेत उपस्थित. डॉक्टर जगताप आहे, मिलिंद दत्रे आहे आणि कितीतरी प्रकाश सुभावणार सुद्धा माझा विद्यार्थी होता. क्रिकेट त्यामुळे मला जास्ती माहिती आहे, फास्ट बॉलर होता तो. तर अशा रीतीने माझे सगळे हे जे आहे विद्यार्थी मित्र म्हणूनच मला जास्ती माहितीचे आहेत आणि त्या आठवणी अजूनही मला दाटून येतात. अजूनही मला सांगायला हरकत नाही की स्वप्नात सुद्धा मला अजून शाळेचे दिवस आठवतात. म्हणजे कोणाला आश्चर्य वाटेल आहे, मला जी स्वप्न जी पडतात त्याच शालेय जीवनात दिसतं की आपण आज शाळेत गेलो, उशीर झालाय, भाऊसाहेब म्हणाले का उशीर का झाला, किंवा वर्गात त्याला उशीर झाला, ते सगळं अजून दिसतं मला. तसं अजून पूर्ण चित्र दिसतं आणि त्याच वातावरणात मी रमून जातो. त्या काळातले विद्यार्थी आठवतात, दिवस आठवतात. मध्ये माझी मेमरी म्हणते आताची शॉर्ट असेल पण त्या काळाची सगळी मेमरी अजून आहेत. पुष्कळ विद्यार्थीचे नावही मला पाठ आहेत, लक्षात येतात. आणि हा जो ठसा माझ्यावर उमटलेला आहे हा शाळेमुळेच उमटलेला आहे आणि शाळेची कीर्ती अशीच वाढव अशी माझी इच्छा आहे. एवढं बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो.